नमस्कार एचएम भारत न्यूज। लाखतांडा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। दलित समाजातील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग व बलात्काराचा प्रयत्न, आरोपी अजूनही मोकाट। अट्रॉसिटी व POCSO गुन्हा दाखल असूनही अटक नाही, पोलीस प्रशासनावर संताप। प्रतिनिधी अरुण खरे, जिल्हा प्रतिनिधी एचएम भारत न्यूज। पाचोरा तालुक्यातील लाखतांडा येथे दलित समाजातील एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग व बलात्कार करण्याचा गंभीर प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। या घटनेनंतर आरोपीकडून पीडित मुलीच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 तसेच POCSO कायदा 2012 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तरीसुद्धा आरोपी अजूनही मोकाट फिरत असल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। लागू कायदे व कलमे SC सेंट अट्रॉसिटी ऍक्ट 1989, कलम 3(1)WI 3(1)WE अनुसूचित जातीतील महिलांवरील लैंगिक अत्याचारासंबंधी तरतुदी POCSO ऍक्ट 2012, कलम 7(8) लैंगिक अत्याचार, कलम 18 प्रयत्न अटेम्प्ट टू कमिट ऑफेन्स, भारतीय दंड संहिता IPC, कलम 354 स्त्रीचा विनयभंग, कलम 376/511 बलात्काराचा प्रयत्न, कलम 506 जीवे मारण्याची धमकी। समता सैनिक दल आक्रमक। या घटनेविरोधात समता सैनिक दलाने तीव्र संताप व्यक्त करत पोलीस प्रशासनाला तात्काळ आरोपीला अटक करण्याचे आवाहन केले आहे। समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष आयुक्त किशोर डोंगरे यांनी स्पष्ट इशारा देत म्हटले आहे, नराधम आरोपीस तात्काळ अटक करा, अन्यथा तीव्र जनांदोलन उभे करण्यात येईल। यावेळी उपस्थित तालुका अध्यक्ष पिटू सावळे, जिल्हा संघटक अभिमान बाविस्कर, सुखलाल पवार, ज्येष्ठ पत्रकार चंदू खरे तसेच परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित। आरोपीची तात्काळ अटक, पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण, प्रकरणाची जलदगती चौकशी व न्यायालयीन प्रक्रिया, दोषींना कठोर शिक्षा, संविधानाचा आधार। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला समान न्याय व संरक्षणाचा अधिकार आहे। अशा गंभीर गुन्ह्यात आरोपी मोकाट राहणे हे न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे। एचएम भारत न्यूज। दलित समाजातील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न आणि आरोपी मोकाट असणे ही अत्यंत गंभीर बाब आहे। प्रशासनाने तात्काळ कठोर पावले उचलली नाहीत तर सामाजिक असंतोष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। न्याय मिळालाच पाहिजे, अन्यथा आंदोलन अटळ। एचएम भारत न्यूज। निर्भीक, निष्पक्ष, निसंदेह। हरिहर भरतराम पाथोडे, MMTMS, एडिटर इन चीफ। कृपया चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा। च्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेला किंवा आंबेडकरी संघटनांना आम्ही हे सांगू इच्छितो की असा प्रसंग जर आपल्या देशामध्ये घडत असेल, त्याचबरोबर महाराष्ट्र ज्या पुरोगामी शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण संबोधतो आणि त्या महाराष्ट्रामध्ये जर लहान मुली जर असुरक्षित असतील तर खरंच निश्चितच हे आपल्या सर्व समाजासाठी खेदपूर्ण घटना या ठिकाणी घडलेली आहे। म्हणून मी आपल्या समता सैनिक दलाच्या वतीने सर्वांना आवाहन करतो की सदर पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी आपण लवकरात लवकर मोठं जन आंदोलनाची या ठिकाणी घोषणा करत आहोत व तत्काळ आरोपीला अटक व्हावी, त्याला कडक शासन व्हावे आणि पुन्हा अशा कोणत्या गोरगरीब समाजाच्या मुलीवर लहान मुलीवर अशा पद्धतीचा अन्याय होऊ नये याची दक्षता घेत पोलीस प्रशासनाने